हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. हॅलो. तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तर लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंग रणा, रंग भरी गौरीच्या गणा, वंदितो मी सभारंगना, नटेश्वरा तुला वंदना. Sarveshwara
युगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा ओ इच्छा पूर्ण करण्याला ओ इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता शंभुदेवता तो भक्त होता शंभुदेवता भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला उलंका दरबारी दरबारी देवाया उलंका दरबारी दरबारी देवाया लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया जंबो देवाने विचार करी ओ जंबो देवाने विचार करी शंभू देवाने जय कली हो शंभू देवाने जय कली ओ इच्छा राजाची बोलती ओ गेली ओ इच्छा राजाची बोलती ओ गेली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली हो इच्छा राजाची पूर्णती हो केली ओ शिवलिंग देहात घातली ओ शिवलिंग देतानात घातली हो शिवलिंग देताना घातली हो शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटई घातली हो शिवलिंग देताना अटई घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे
गेले देऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण देऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला देऊनी आला रूप गण आला घेऊनी आला रूप देऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण देऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला देऊनी आला रूप गण आला देऊनी आला रूप देऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण देऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला देऊनी आला रूप गण आला घेऊनी आला रूप देऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण देऊनी आला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला देऊनी आला रूप गण आला देऊनी आला रूप रावण चालला कानगरी चालोनी चालोनी रावण गेला तकुनी चालोनी चालोनी रावण गेला सगुनी चालोनी चालोनी रावण गेला सगुनी गान आला दावले बसला रावण चालोले गान आला दावले बसला रावण चालोले साधीला डाव पाणी घेऊन साधीला डाव पाणी घेऊन गण आला धावूनी बसला रावण चालोनी गण आला धावूनी बसला रावण चालोनी साधीला डाव पाणी देऊनी हो साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊनी आई तुझे नाम वाटू लागले तयाला लगू शंकेला वाटू लागले दयाला भूषण केला वाटू लागले दयाला भूषण केला दात मे लगू शंकेला सांभाळ कर तू आता दात मे लगू शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लगू शंकेला रावण गेला लगू शंकेला जातो मी लगू शंकेला सांभाळ कर तू आता जातो मी लगू शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लगू शंकेला रावण गेला लगू शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागेला राग तो रावणाला मारू लागेला राग तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला हक्क तो रावणाला मारू लागला हक्क तो रावणाला पिनाक मारून दयाला शिवलिंग देवी त्याने जमिनीला शिवली ठेवीने त्याने जमिनीला शिवली ठेवीने त्याने जमिनीला पिनाक मारून दयाला शिवलिंग देवी त्याने जमिनीला शिवली ठेवीने त्याने जमिनीला शिवली ठेवीने त्याने जमिनीला तिथे देऊन बाळ निघाला रावण कोणी तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला शिवलिंग पाहुणे पाहुणे जमिनीला
अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला. 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 पूजितो मी तुला वंदितो मी तुला. पूजितो मी तुला वंदितो मी तुला. आलो मी तुझ्या दर्शनाला. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला. 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 हॅलो रसिक हो. हॅलो आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुर्तडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001. तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाखरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. एक चिंतुरा हॅलो. तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी डिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो, प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. शेळी काही बासरी जागी झाली नगरी.
ताई बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी बागदिली कोमळ्याने गाली गोरी अंबरती बागदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरती बागदिली कोमळ्याने गाली गोरी अंबरती गोद पावला गिरणे आली गवळ्याला जागही आली गोद पावला गिरणे आली गवळ्याला जागही आली हे प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी हे यमुनेच्या तीरी कानावात विवादरी कानवाज मी बासरी कानवाज मी बासरी यमुनेच्या तीरी कानावात विवादरी कानवाज मी बासरी कानवाज मी बासरी धुंद अशी दासरी राधा गणयाची मी राधा नयाची मी राधा नयाची हे धुंद अशी दासरी राधा गणयाची मी राधा नयाची मी राधा नयाची हे प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंचा तुझा माया सौगड्यांना सोबत घेऊन पेंचा तुझा माया सौगड्यांना खेळ
गोकुळाला बघा सोहळा आला, आला यमुनेला बघा सोहळा आला, आला यमुनेला. पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया, युद्ध हे लागले त्याचे त्या यमुन तीराला. पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया, युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला. पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया, युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला. पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया, युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला. कृष्ण मारितो त्या दैत्याला, मार पडला तो त्या धरणीला. कृष्ण मारितो त्या दैत्याला, मारून पडला तो त्या धरणीला. कृष्ण मारितो त्या दैत्याला, मार पडला तो त्या धरणीला. कृष्ण नामाचा जयघोष झाला, सारा गोकुळ आनंदून गेला. दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला, दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला. दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला, दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला. दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला, दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला. दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला, दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला. गुलाबी रंग या प्रेमाला, वेड मला लावून या गेला. जीव हा तुझ्यावरी जडला, प्रीतीचा रंग नवा चढला. जीव हा तुझ्यावरी जडला, प्रीतीचा रंग नवा चढला. गुलाबी रंग या प्रेमाला, वेड मला लावून या गेला. गुलाबी रंग या प्रेमाला,
धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्मक्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाशी भावाची क्रूरता दशाची कथाशी भावाची क्रूरता दशाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाची भावाची क्रूरता दशाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाशी भावांची क्रूरता दशाची कथाशी भावांची क्रूरता दशाची या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान. एक होता हिरण्यक्ष, दुसरा हिरण्यकश्यप. त्या कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान. एक होता हिरण्याक्ष, दुसरा हिरण्यकश्यप. पुत्र बोले त्याला वरदान द्यायला. पृथ्वीवर अमर होणारा ऋषी बोले त्या पुत्राचा स्मरण करा ब्रह्मदेवांना. ऋषी बोले त्या पुत्राचा स्मरण करा ब्रह्मदेवांना. पुत्र बोले आपल्या पित्याला वरदान द्या आम्हाला. पृथ्वीवर अमर होण्याला ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना. ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना. बसले तपाला नामस्मरण करण्याला. ब्रह्मनाम स्मरणाला नित्य बसले तपाला. बसले तपाला नामस्मरण करण्याला. ब्रह्मनाम स्मरणाला नित्य बसले तपाला. ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्यांची पाहुणे. भक्ती त्यांची पाहुणे. ब्रह्मदेव प्रकट झाले भक्ती त्याची पाहुणी. भक्ती त्याची पाहुणी. काय कारण ब्रह्मस्मरण करण्याचे. ब्रह्मस्मरण करण्याचे. काय असे कारण ब्रह्मस्मरण करण्याची. ब्रह्मस्मरण करण्याची. लक्ष बोलले वरदान द्यावे आम्हाला. अग्रमर होण्याला द्यावे वरदान आम्हाला. दैत्य बोलले वरदान
पृथ्वी माता ये पेरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माता ये पेरत आली ओ पृथ्वी माता ये पेरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्या पाऊल पडले माता क्रोधित ती झाली दैत्या पाऊल चिंतत पडल माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंते पडली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंते पडली माता क्रोधित ती झाली झाले युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्या बोलतो पृथ्वी माते तुम्हाला दैत्या बोलतो पृथ्वी मातेला यावे चरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला 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 देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला
राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला विचार पडला दैत्याला 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 मानव रूपी दानवातला नदे त्रिभुवनाला उभे राहील युद्धाला 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 युद्ध लागले कद घोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले कद घोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाने साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर प्रिय लोकाला दैत्य बोले देवाला अमर प्रिय लोकाला दैत्या बोले देवाला अमर प्रिय लोकाला दैत्य बोले देवाला अमर प्रिय लोकाला मरण नाही मतना जातो विचार त्या ब्रह्माला अर्थ नाही या युद्धाला अर्थ नाही या युद्धाला नाही युद्धाला अर्थ नाही युद्धाला अर्थ नाही युद्धाला अर्थ नाही युद्धाला क्रोधाला वरा देवाला यक्षाला बोले कथा विसर पडला क्रोधाला वरा देवाला हिरण्याक्षरा बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोधाला वरा देवाला यक्षाला बोले कथा विसर पडला विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्याक्षरा बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले गर्व काही विसरला कसा तू यावराला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावराला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही दैत्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही दैत्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला डोळे मारून दैत्याला समाप्त करीत यारनाला सोडे मारून दैत्याला समाप्त करीतो यारणाला डोळे मारून दैत्याला समाप्त करीत यारनाला तुळके मुले मातेला देव निघाले देऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोडीने मुनी पृथ्वी मातेला देव निघाले देवनी तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुळके मुले प्रभू मातेला देव निघाले देऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोडीने मुनी पृथ्वी मातेला देव निघाले देवनी तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा दाराला करतीले या जनाला
हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण हॅलो, रसिक हो, हॅलो. तसेच सूरज हुमणे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आम्ही श्री वाघजाई जागरण नृत्य मंडळ मौजे आपले हुमणेवाडी आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. रसिक हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया.